हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू फिलॉसॉफी ज्ञान आणि मी आहे हर्षा पिंपळकर। तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघत आहोत ज्ञानमीमांसा म्हणजे एपिस्टेमॉलॉजी म्हणजे नॉलेजची थिअरी। आता बघा, तुमच्या डोक्यामध्ये आलंच असेल की आता मी नॉलेजेबल झालेला आहो, मी एवढे व्हिडिओ बघितलेले आहेत की मला संश्लेषण विधाने, विश्लेषण विधाने, आयतचे विधाने कसे असतात, नेसेसरी कशी असतात हे सगळं मला कळलेलं असते की ज्ञान म्हणजे काही एका याच्यातून मिळत नाही, तर वेगवेगळ्या व्हेरायटीमधून आपल्याला ज्ञान इथे गोळा करावं लागतं आणि त्याचे क्वेश्चन आपल्या स्वतःलाच विचारावं लागते की मला हे खरंच समजलं का, मला हे कळलं का, की रिसर्च मी कसा करणार आहे, की कांटच्या पण शब्दात त्यांनी आपल्या इथे विश्लेषण करून दाखवलेलं असणार आहे। तर चला जास्त वेळ न घालविता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर याच्यामध्ये आज आपण बघणार आहोत प्रागनुभाविक आणि अनुभविक विधाने। ठीक आहे, आता बघा हा जो पॉईंट आहे आपला तिसरा पॉईंट होता। ठीक आहे, तर हे जे विभाजन आहे कांटमुळेचं तत्त्वज्ञानाचं प्रतिष्ठा मिळालेली आहे, त्यांना म्हणजे लॉककडनं आणलेलं आहे, त्यांनी प्रॉपर पूर्ण घेतलेलं आहे। रिझन कशाने कोणी मांडलेलं आहे, कांटने केलेले, कांटच प्रसिद्धी मिळाली, क्रिटिक ऑफ प्युअर रिझनची बुक त्यांनी मांडलेली होती। ठीक आहे, त्याच्यानंतर कोण आले ते वेटगनस्टाईन आले होते। वेटगनस्टाईन मग तार्किक अनुभववादी आले, त्यांनी पण तेच संश्लेषण विश्लेषण विधान त्यांनी पण तेच घेतलेले असणार आहे। आणि म्हणून म्हणतात की कांटला काय मिळाली, अधिक तत्त्वज्ञानामध्ये फिलॉसॉफीच्या तत्त्वज्ञानीनुसार त्यांना खूप प्रतिष्ठा मिळालेली आहे, एकदम ते उच्च कोटीमध्ये गेलेले आहे। आणि म्हणूनच अनुभविक ज्ञान म्हणजे अनुभवावर आधारलेले ज्ञान। ठीक आहे, अनुभविक म्हणजे काय, आता पहिलेच्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, कुठली पण गोष्ट ते पहिला अनुभवाच्याच द्वारे इथे आपण प्रॉपर तरीकेने मांडत आहोत। म्हणून ते म्हणत की अनुभविक जे ज्ञान आहे अनुभवावरच आधारलेले असले पाहिजे। परंतु प्रागनुभाविक जे आहे ज्ञान म्हणजे काय, हा क्वेश्चन मार्क इथे आपल्याला निर्माण करायचा आहे आणि ते कांटने व्यवस्थित इथे क्वेश्चन इथे टाकलेला असणार आहे। ते म्हणतात की प्रागनुभाविक म्हणजे काय, व्हॉट इज द प्रागनुभाविक। ठीक आहे, ते म्हणतात की इंद्रियानुभवाच्या आधीपासून असलेले असे ज्ञान आपल्याला काय आहे, म्हणजे आता इथे काय आलेलं आहे, आपल्याला इंद्रियानुभव आलेला आहे, त्याचं आधीपासूनचं ज्ञान काय आहे हे याच्यामध्ये सांगायचं आहे। आणि या अर्थाने कोणतेही ज्ञान हे प्रागनुभाविक असू शकत नाही, हे कांट मान्य करतो। म्हणजे क्रिटिक ऑफ प्युअर रिझनचे पहिलेच वाक्य आहे की आपले सर्व ज्ञानाचा आरंभ अनुभवाबरोबरच होतो, याविषयी कसलाही संदेह असू शकत नाही। बघा, आता कांटने पण त्या सांगितलेलं आहे की आपल्याला जे ज्ञान होतं आहे, हे जे आरंभिक ज्ञान आहे, प्युअर ज्ञान आहे, हे अनुभवाच्याच द्वारे होत असते। आता बघा, तुम्ही नोकरीसाठी विचार करता की नोकरीसाठी की मला नोकरी पाहिजे, तर पहिल्याच त्यांचा शब्द काय असते, तुम्हाला अनुभव आहे का, तुम्हाला एक्सपिरियन्स आहे का, तुम्ही कुठे नोकरी केलेली आहे का। जर तुम्ही थोडशाच पैशाची नोकरी करत असेल पण तुम्हाला अनुभव आहे का, हा सगळ्यात महत्त्वाचा त्यांचा प्रश्न। एखाद्या अकॅडमिककडे जात असाल तर तेव्हा अकॅडमिकल तुम्हाला अनुभव आहे का, तुम्ही शिकवलेलं असणार आहे का, घरी क्लास घेत असाल तर तो अकॅडमिक होणार आहे का, नाही, तर तुम्ही दुसऱ्या ठिकाणी जाऊन ते तुम्ही शिकवत असाल अकॅडमिकल नॉलेज आहे का, हे अनुभव त्यांनी इथे सांगितलेलं असणार आहे। आणि म्हणूनच प्रागनुभाविक या शब्दाचा अर्थ काय, तर त्याचा अर्थ अनुभव स्वतंत्र असा आहे, असे कांट म्हणतो। म्हणजे प्रागनुभाविक इंद्रियानुभव। आता बघा, तुम्ही काय आहात, शरीर आहात, तुम्ही शरीरच घेऊन जाणार आहात, त्याच्यामध्ये ज्ञानेंद्रिय आहे, तुमची इंद्रिय आहे ना, म्हणजे इंद्रियानुभव जो आहे त्यालाच आपण प्रागनुभाविक म्हणून, म्हणजे तुमचं जे अनुभव आहे हे स्वतंत्र आहे, तुमच्यानुसारच तुम्हाला वेगवेगळे अनुभव मिळत असते आणि म्हणूनच हे आपल्या अनुभवाने प्राप्त होऊ शकणार नाही। म्हणजे आपले काही ज्ञान असे आहे की ते आपल्या अनुभवाने इथे प्राप्त होऊ शकत नाही। पहिलेच म्हटलं की सगळे हे आपल्याला इंद्रियानुभव होते, अनुभवाच्या द्वारे होते, पण काही असे असतात अनुभव ते तुम्ही तुमच्या अनुभव म्हणजे इंद्रियानुसार अनुभव करू शकत नाही, हे वेगळं। जसं आता आपण उदाहरण दिलं गॉड, ईश्वरचं उदाहरण दिलं। ठीक आहे, ईश्वरचं उदाहरण देतो आपण। ठीक आहे, आता म्हटलं की मला खूप फेथ आहे माझ्या ईश्वरमध्ये आणि ईश्वर एक्झिस्ट करतो, मग तुम्हाला प्रश्न पडेल की मॅडम मी टेम्पलमध्ये गेले तर मला तर तिथे फक्त मूर्तीच दिसली। ओके, असं आपण साध्या सोप्या भाषेमध्ये, आता आमचं रिसर्च सेंटर कोर्स सुरू आहे तर आम्हाला हेच क्वेश्चन विचारलं जातं की तुम्हाला खरंच तुम्हाला देव दिसते का, मग तुम्हाला देव कुठं दिसते, माणसामध्ये दिसते की माइंडमध्ये दिसते, तुमच्यावाला इंटेलेक्च्युअल माइंडमध्ये दिसते, की तुम्हाला टेम्पलमध्ये दिसते, की तुम्हाला अदर्स प्लेसमध्ये दिसते, असे आम्हाला आमच्या सरांनी क्वेश्चन विचारला। म्हणजे तुमचं जे अनुभव आहे हे इंद्रियानुभव पण असेल आणि काही इंद्रियाच्या बाहेर पण असते, है ना। जसं आपण म्हटलं की मला आज खूप सुख वाटत आहे, मला आज खूप छान वाटत आहे, पण हे तुमच्या आंतरिक आहे, हे लोकांना दिसत आहे का,
तुम्ही लोकांना कधी कधी काय ते शिवाय देऊन देता, पण हे तुम्ही मनातल्या मनात देता, तोंडावर देता का? नाही ना. अशा प्रकारे आहे. म्हणून म्हटलं की ईश्वर हा आहे की नाही हे अनुभवाच्या द्वारे पण आपण तुम्हाला सांगू शकते, नाही मला खरंच खूप अनुभव आलेले आहे. ओके. पण काही म्हणेल काही पण सांगते आहे ना. असे दोन्ही क्वेश्चन आहे. आता बघा, विचार करायला आपण कुठलाही विचार करतो, आपण तत्त्वज्ञानी आहोत, तर आपल्याला कुठल्याच गोष्टीचं ते बॉन्ड नाही आहे की आम्हाला हे सायंटिफिक प्रकारे प्रूफ पण करायचं आहे. ओके. हे एवढं लक्षात ठेवायचं. सांगायची गोष्ट आहे, मी सांगून देते. ठीक आहे. आता हे तुमच्यावरती आहे, तुम्ही किती याच्यावरती वर्क करता. ठीक आहे. तर चला, त्याचप्रमाणे म्हणून कांट 2 धर्माचा इथे उल्लेख करतो. ते म्हणतात धर्म म्हटलं की रिलिजन, तुमच्या डोक्यामध्ये तो रिलिजन नाही आला पाहिजे. ठीक आहे. तुम्ही तत्त्वज्ञानी आहे तर तुमचं रिलिजनशी वेगळं मत आहे, आणि या फिलॉसॉफरचं जे नुसार म्हटलं की वेगळं मत आहे. ठीक आहे. ते असं ती सार्विकता असली पाहिजे आणि आवश्यकता असली पाहिजे. ठीक आहे. या संदर्भात सार्विकता या शब्दाने उगामी ज्ञानाची मर्यादित आवश्यकता अभिप्रेत नसून ती कठोर आहे, निरपवाद आहे, सार्विकता आहे, अभिप्रेत असणार आहे. आणि या अर्थाने एखादे विधान जर निरपवादपणे सार्विक असून ते आपल्याला ज्ञात आहे असेल तर ते अनुभवदभूत नाही हे उघड होते. म्हणजे ते म्हणतात की याच्यामध्ये तुम्हाला सार्विक आहे, ओके, पण ते तुम्हाला अनुभव पण तर आला पाहिजे, आणि जर अनुभवता आलं नाही तर तुम्ही त्याला सार्विक म्हणणार आहात का? नाही. कारण अशी निरपवाद सार्विकता अनुभविक ज्ञानात असू शकत नाही. दुसरा धर्म म्हणजे आवश्यकता. म्हणजे एखादी वस्तू कशी आहे हे अनुभवाने आपल्याला कळते, परंतु ती अमुक असू शकत नाही हे अनुभवाने कसे कळेल? म्हणून जर एखादे विधान कसे असेल की त्यांच्या विरुद्ध परिस्थिती अशक्य आहे तर ते अनुभविक नाही हे सिद्ध इथे होणार आहे. म्हणजे नेसेसिटी जी आहे वस्तूची, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. पहिलेच म्हटलं की तुम्हाला सगळ्याच वस्तूचं ज्ञान होणार नाही आहे. पर्टिक्युलर तुमच्या ज्ञानेंद्रियाला जे पटते त्याच गोष्टीचं ज्ञान होणार आहे. पूर्ण परिस्थितीचं तुम्हाला इथे आकलन होणार नाही आहे. आणि असे जे ज्ञान आहे हे आपण आवश्यक आहे. आणि त्याचे विश्लेषण, ज्ञानाची जी चर्चा केली यावरून आपल्या लक्षात आलेच आहे की विश्लेषक विधाने आवश्यकही असतात आणि ते त्याचं कारणाने सार्विकही असतात. केव्हा प्रागनुभाविक ज्ञानाची वेगळी उदाहरणे देण्यास इथे नको आहे असे म्हणतात कांट की वेगळं इथे उदाहरण द्यायची गरज नाही आहे. म्हणजे बघा, सार्विक म्हणजे युनिव्हर्सल आहे, तर तुम्ही ते म्हणून की सगळ्याच गोष्टींमध्ये आपण इन्व्हॉल्व नाही होऊ शकत, पण सर्वच गोष्टीमध्ये आपण आवश्यक आहे की विश्लेषक पण आहे हे विधान इथे आपण मान्य करू शकतो. आणि प्रागनुभाविक ज्ञानाची इथे वेगळीच उदाहरणे आता इथे द्यावायची नको असे कांट म्हणतात. वर जी 3 विभाजने केली आहे, विभाजने म्हणजे जे फर्स्ट मी पहिले जे व्हिडिओ टाकलेले आहे ह्या तिघांना इन्क्लूड केलेलं आहे त्यांनी. तर ते म्हणतात की याच्याकडे काळजीपूर्वक पाहिले तर आपल्या लक्षात येईल की ती जरी वेगवेगळ्या विभाजनाच्या नुसार केलेली असली तरी ती सर्व समपाती आहेत. म्हणजे त्या तिन्हीची विभाजन रेषा एकच ठिकाणी ओढावी लागेल. आता मी जे रेषा ओढलेल्या या 3 जे 3 पॉईंट आपण सांगितलेले आहे, ह्या तिन्ही पॉईंट काय आहे, एकमेकांना काय आहे, इंटरॅक्ट आहे, एकमेकांशिवाय हे राहू शकत नाही. म्हणजे याचे विभाजन आपण वेगवेगळ्या प्रमाणे करू शकत नाही, ते एकच रेषा आहे. म्हणून त्यांनी विश्लेषण, संश्लेषण, आयन वगैरे जे आपण बघितलं होतं, त्याच्यानंतर आपण प्रागनुभाविक वगैरे हे जे आता आपण व्हिडिओ बघत आहे तिघांचं इथे कॉम्बिनेशन सांगितलेलं आहे. जे विधान विश्लेषक तेच अवश्य आणि तेच प्रागनुभाविकही असते, आणि जे संश्लेषक तेच आयत आणि तेच अनुभविकही असते असे आणि असेच मत आज बहुतेक तत्त्वज्ञानांची इथे बनलेली असणार आहे. कांटचे मत मात्र निराळे होते. त्यांच्या मते विभाजने परस्परांना छेदणारी आहेत. विशेषतः काही विधाने संश्लेषक असूनही आवश्यक आणि प्रागनुभावकही असतात असे त्यांचे मत आहे. म्हणजे ते म्हणतात की जे विधाने संश्लेषण आहे ते प्रागनुभाविक पण असतात. म्हणजे जे विश्लेषक असते ते आवश्यक आणि प्रागनुभाविक दोन्ही असते हे त्यांना इथे मान्य करावे लागणार आहे. पण त्याचे
परिवृत्त जे आहे मात्र त्यांना मान्य नाही. जे जे प्राज्ञभाविक आणि अवश्य ते विश्लेषक असते हे खरे नाही. म्हणजे जे प्राज्ञभाविक आहे जरुरी नाही ते विश्लेषण पण असले पाहिजे. आपण सगळ्याचंच इथे विश्लेषण देऊ शकत नाही. म्हणूनच म्हटलं होतं की सर्व भाऊ पुरुष आहे, पण आपण म्हणू की एकही भाऊ पुरुष नाही हे असं असू शकते. आपण त्याचं विश्लेषण देऊ शकतो का? नाही. कारण संश्लेषक विधानेही प्राज्ञभाविक आणि अवश्य असू शकतात असे तो म्हणतो. म्हणजे जे प्राज्ञभाविक आहे ते अवश्य असू शकतात असे तो म्हणतो, पण खरे म्हणजे ते मत त्यांच्या युगप्रवर्तक तत्वज्ञानाचे प्रमुख सूत्र आहे. ठीक आहे. संश्लेषक अवधारणे प्राज्ञभाविक कशी असू शकतात या विधानाचे उत्तर देण्याकरिता त्याने आपल्या शुद्ध प्रज्ञेची मीमांसा या प्रख्यात ज्यांचा ग्रंथ आहे म्हणजे क्रिटिक ऑफ प्युरिझम या कांटची जे काय म्हणू आपण बुक आहे, खूप मोठा ग्रंथ आहे त्यांचावाला, त्यात त्यांनी हे सगळं इथे सांगितलेलं असणार आहे. तुम्ही एकदा त्यांची बुक वाचा, तेव्हाच तुम्हाला कळेल की आपण कांट जेव्हा शिकत असतो का बरं त्यांनी अनुभववादी आणि बुद्धिवादी या दोघांचं काय कॉम्बिनेशन मारलेलं आहे. की लोक काय म्हणतात मला नाही बुद्धीनेच काम करायचं, काही लोक म्हणतात नाही अनुभवाने काम करायचं. कांट कसे आले की ते नाही मला दोन्ही पण पाहिजे, म्हणजे दोघांचंही कॉम्बिनेशन आहे. म्हणजे बुद्धीने पण काम करत नसं रॅशनल तरीकेने पण काम केलं पाहिजे ना एम्पेरिकल पण याच्याने काम केलं पाहिजे, म्हणजे अनुभवानुसार पण काम केलं पाहिजे. ह्या दोघांचा इथे समावेश इथे कोणी केलेला आहे? कांटनी केलेलं असणार आहे या सगळ्या व्हिडिओमध्ये. म्हणजे सांगायचं एक तात्पर्य झालं. ठीक आहे. तर चला व्हिडिओ हा जो पॉईंट आहे इथे संपलेला आहे. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ फ्रेंड्स. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि याच्यानंतरचे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचविण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे. तर थँक्यू.